हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 ची द्वितीय सत्र परीक्षेच्या दृष्टीने सराव पेपर सोडूया। उत्तरांसह सर्व प्रश्न सोडवले आहेत। तुम्हा मुलांना कोणत्या विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका सोडून हवी आहे ते कमेंट्समध्ये लिहून कळवा। अभ्यासपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक अँड शेअर करा। चला तर मग प्रश्न पहिला पाहूया। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। आपली शाळा म्हणजे आपल्या घराबाहेरचे टिंबटिंब असते। उत्तर, आपली शाळा म्हणजे आपल्या घराबाहेरचे जग असते। जग ही गाळल्या जागा लिहायचे। जठर हे टिंबटिंबसारखे इंद्रिय असते। जठर हे पिशवीसारखे इंद्रिय असते। पिशवी ही गाळलेली जागा भरली। माणूस विचारक्षम असतो तसाच तो टिंबटिंब असतो। माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशीलही असतो। भावनाशील गाळलेली जागा। निरामयतेमुळे आपल्यातील टिंबटिंब भावना वाढते। निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते। ब प्रश्न, योग्य जोड्या लावा। औरंगाबाद दिले। अ गटामध्ये खनिजे, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान। आणि ब गटात दिलेले आहेत राधानगरी, काझीरंगा, हिमवृषाली, लोह। जोड्या जोडायचे। औरंगाबाद, हिमवृषाली, खनिजे, लोह, अभयारण्य, राधानगरी, राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा आणि आपल्या महाराष्ट्रातलं ताडोबा। ताडोबाही येऊ शकतं तिथे, ताडोबा असेल तर ताडोबा लिहायचे। क, पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा। पोषणामुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होते, हे विधान चूक आहे। जैवविविधता जपणे आवश्यक आहे, बरोबर आहे हे विधान। पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते, चूक, कारण आपल्याला पावसाचे पाणी फक्त 4 महिनेच मिळते। काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात, चूक। प्रश्न दुसरा अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते? उत्तर, निसर्गात पाणी द्रव, स्थायू व वायू अशा 3 अवस्थांमध्ये आढळते। स्थायू म्हणजे घन अवस्थेत, म्हणजे बर्फाचं पाण्यापासून बर्फ बनतं ते स्थायू अवस्था। दुसरा प्रश्न, उत्सर्जन संस्था कोणते कार्य करते? उत्सर्जन संस्था शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करते। तिसरा प्रश्न त्याच्यातला, कर्बोदके कशाला म्हणतात? उत्तर, पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात। अनुवंशिकता म्हणजे काय? आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे याला अनुवंशिकता म्हणतात। ब प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा। शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा। उत्तर, श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था कार्य करतात आणि यात समन्वय ठेवणारी चेतासंस्था असते। तसेच इंद्रिय संस्था, अस्थि संस्था व उत्सर्जन संस्था शरीरात कार्य करीत असतात। दुसरा प्रश्न, मद्यपानाचे घातक परिणाम कोणते? मद्यपानामुळे गुंगी येऊन मेंदूवरील नियंत्रण सुटते। अतिमद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात। आरोग्यावर परिणाम होऊन औषधांसाठी वारेमाप पैसा खर्च होतो, वेळ वाया जातो। कुटुंबातील आनंद नष्ट होऊन कुटुंब उद्ध्वस्त होते। हे मद्यपानाचे घातक परिणाम लिहायचे आहेत। पुढचा प्रश्न आहे, रागाचे कोणते दुष्परिणाम होतात? उत्तर, वारंवार राग येत असेल तर त्याचे शरीरावर व मानसिक संतुलनावर दुष्परिणाम होतो। व्यक्ती रागीट व हट्टी होते। समंजसपणा व सहकार्याची भावना कमी होते। व्यक्ती नातलग व समाजापासून दुरावत जाते आणि एकाकीपणाची व नैराश्याची भावना बळावते। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा। प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद। बेस्ट ऑफ लक।